संपूर्ण जगामध्ये हा मासा फक्त हिरण्यकेशी मंदिरासमोरील कुंडामध्ये सापडतो आणि हा उंचावरून पडणारा आणि अजिबात गर्दी नसलेला सुंदर धबधबा आपण बघायला भेटला आणि या पवित्र कुंडामध्ये स्नान करायला पण भेटून गेले आणि ट्रिपच्या शेवटी हे सुंदर असे जेवण भेट हा उत्तुरपाटा जिथं बरोबर 10 वर्षापूर्वी आलो होतो आम्ही आणि हे आमचे अण्णा ड्रायव्हर या ड्रायव्हराने आमची गाडी उत्तरपाट्या उडवली होती ही मारुती 800. मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आमचं कॉलेजच्या दोस्तांसोबत फिरायला जायचं नियोजन चाललंय म्हणून आलोय आता इथं पेट नाक्यावर पण कुठं जायचं हे अजून काही फिक्स नाही. आता इथे महाराज आणि अण्णा गाडी घेऊन यायला लागले थांबले होते आणि अण्णांची नवीन गाडी घेऊन अण्णा महाराज चला कुठं जायचं डिस्कशन चाललंय आपलं कुठं जायचं गाडीत बसले अजून कुठं जायचं आमचं काय फायनल होईना झालंय. तो दिवस काय येणार नाही माहिती काय नुसते कोल्हापूरला निघालोय. कोण गाडीमध्ये बसून अर्धा तास पण झाला नाही तेवढी यांना लागली भूक. मग आलो सांगली फाट्यावरती अवंती वडा येतं तिथं आतमध्ये आला तरी इलेक्ट्रिक शेगडीवरती भजी आणि वडे तयार चाललेले होते. इथे यांची बसायची बैठक व्यवस्था वगैरे भरपूर चांगली आहे एकदम मस्त आहे आणि हायजीन आहे सगळं चांगलं. ही आहे यांचं मेनू कार्ड. इथं बघितले तर इथं नाश्त्यापेक्षा जेवणच स्वस्त वाटत होतं तरी पण काय एवढी भूक नव्हती म्हणल्यावर नाश्ता ऑर्डर केला. बाकी सगळ्यांनी ऑर्डर केलं होतं साऊथ इंडियन इडली आणि वडा आणि मी शहाणपणा दाखवला आणि मी ऑर्डर केली पुरी भाजी. या सगळ्यांना तरी आली आणि यांचं सगळा नाश्ता खाऊन पण झाला तरी मी आपला वाट बघत बसलोय माझ्या पुरी भाजीची. खूप वेळ झाला काय पुरी भाजी येईना तोपर्यंत यांनी दुसरा ऑर्डर केलेली गोष्ट पण आली आणि त्यानंतर आली माझी पुरी भाजी. एकदम गरमागरम पुऱ्या तयार होत्या आणि भाजी पण गरम होती. आणि इथं आला तर साऊथ इंडियन पण ट्राय केला आणि पुरी भाजी पण ट्राय करा दोन्ही पण चांगला आहे. आणि बटाटो वडा तर मस्ट ट्राय आहे. एक नंबर होता बटाटो वडा आणि सोबत चटणी पण भारी होती. आणि शिरा तेवढा अजिबात घेऊ नका. हे भावाने शिरा घेतला आणि पस्तावा करत होता नुसता तोंड बघायचं कसं झालं होतं. आणि शेवटी चहा घेतला तो पण भारी होता. चहा मस्तपैकी घेतला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. कॉलेजमधल्या गोष्टीवरून एकमेकाची खेचत आणि अशी धमाल करत आमचा प्रवास सुरू होता. आणि इकडे आलो तर इकडे पण रस्त्याची कामं चालू होती. मला वाटतं फक्त आपल्या भागात रस्त्याची कामं चालू आहेत इकडे पण मोठी कामं चालू होती. त्यानंतर आलो हॉटेल गोवा वेस्ट. इथून राईट साईडला वळायचं आहे आंबोलीला जाते डायरेक्ट. आणि हा उत्तूर फाटा इथलं झालेला आमचा किस्सा आहे का. हा उत्तूर फाटा जिथं बरोबर 10 वर्षापूर्वी आलो होतो आम्ही आणि हे आमचे अण्णा ड्रायव्हर या ड्रायव्हराने आमची गाडी उत्तूर फाट्या उडवली होती ही मारुती 800. जुन्या आठवणी काढू नका. अण्णा ड्रिफ्ट मारतात फक्त ड्रिफ्टर अण्णा तीच पोर आहेत सगळी. जाताना मॅपवरती एक नवीन स्पॉट दिसला मग लगेच गाडी तिकडे घातली. नमस्कार. तर आपण पोचलोय आता रामतीर्थवरती जे आजराच्या अलीकडं 1-2 किलोमीटर अलीकडे आहे आणि आता आतमध्ये निघालोय. तिथे एक मंदिर आणि धबधबा आहे. चला आता जाऊन बघूया काय आहे. इथं उजव्या साईडला गेलं की छोटासा धबधबा आहे आणि सरळ समोर गेलं की मंदिर लागते. अतिशय सुंदर असं स्थळ आहे. इथं हिरण्यकेशी नदी वाहते इथून. अतिशय छान परिसर आहे. अजिबात गर्दी नाही सुट्टी दिवशी असून पण आणि एकदम मस्त आहे. सीता राम लक्ष्मण यांचे दर्शन घेऊन झाले त्यानंतर हा धबधबा बघायला आलो. छान आहे. पावसाळ्यामध्ये याचं आणखीन मोठे रूप बघायला. तर बघून झालेलं आहे. आता आपण निघालोय कावळेसाद म्हणून एक पॉइंट आहे आंबोलीच्या अलीकडे त्या पॉइंटला. तर आता आंबोलीच्या अलीकडे एक नांगरतास म्हणून एक स्पॉट आहे त्या स्पॉटला आपण आलोय. तर मेन फाट्यापासून 4 ते 5 किलोमीटर आतमध्ये हा स्पॉट आहे. इथे एक धबधबा आहे. आता ते धबधबा बघायला निघालोय आपण. इथे एक मंदिर आहे आणि मंदिराच्या पाठीमागच्या साईडला धबधबा आहे. इथं आता एंट्री फी पण सुरू केलेली आहे. तर हे पावसाळ्यामध्ये इथं पूर्ण भरलेलं पाणी असते. ते बघा आता खाली किती खोल आहे. एकदम भारी आहे मस्त. इथून आता खालून व्ह्यू बघा
तिथं आपण वरती जाऊन थांबलो होतो आणि खाली खळगे बघा केवढी खोल आहे. हे नांगराच्या तासारखाच आकार आहे म्हणून याला नांगर तास असं नाव पडलेलं आहे. खाली बघू शकता केवढं खोल आहे. परत समोर भाजलेली कणसे दिसली, मग ती पण खाऊन टाकली. आता कावळेचा स्पॉटला इथं कधी जरी आला तरी धुकंच असते. पूर्ण ह्याच्या आंबोलीमध्ये तिकडे कुठं सुद्धा धुकं नाही, ऊन पडलं होतं आणि इथं आलून सगळं धुकं झालंय. नवीन करवंदाचा प्रकार काय आणलाय महाराज. इथं या भागामध्ये मिळणारी ही करवंद होती. जंगलामध्ये जाऊन ही लोक काढून आणते. ते चांगली होती, तुरट होती चवीला. आणि हे स्पॉटला आलेलो आहे. इकडं आतमध्ये पूर्ण धबधब आहे सगळे. बरं आता ज्यावेळी धुकं जाईल त्यावेळेलाच दिसणार. झालं झालं झालं. हे असं पाण्याचा प्रवाह आहे तिथं. अजून पण पूर्णपणे धुकं तसंच आहे. त्यावेळी पण काय धबधबा बघण्याचं नशिबात नाही. नाहीतर इथून खूप सुंदर व्ह्यू दिसतो पुढं. धुक्यामुळे काय धबधबा पण दिसला नाही आणि इथला व्ह्यू पण काय दिसला नाही. पण तोपर्यंत आपल्याला भज्याचा आणि वडापावचा वास यायला लागला होता. मन पाय आपोआप इकडे वळले. पहिल्यांदा वडापाव खाल्ला, त्यानंतर ही मिरची भजी खाल्ली. बाहेर पडणारा पाऊस, धुकं आणि अशी गरमागरम मिरची भजी, बेस्ट कॉम्बिनेशन झालं होतं. हे खाऊन झालं, गाडीत बसलो आणि आलो आंबोलीच्या दिशेने. आंबोली गावामध्ये पण भरपूर पाऊस सुरू झालेला होता. नुसतं खायचा नाद. बघितले सकाळी पण 2 स्पॉट. इकडे एक कार्यकर्ता आणि एक कार्यकर्ता. उपवास नुसता सगळ्याचा वास घेऊन ग बसते. जसं बाकीच्या वेळी पण तसंच करावं याचं सगळं. परत साधा भात घेतला खायला. जिरा राईस एक प्लेट झाली. आता परत आणि साधा राईस. आंबोली धबधब्याजवळ आलो आणि जे काय हवं होतं, पाऊस, धुकं, सर्व काय भेटलं इथं. एक नंबर वातावरण झालं होतं. त्या पावसामध्ये जास्त धबधब्यात शूटिंग घेता आलं नाही. हा धबधबा, या धबधब्याचं वैशिष्ट्य असतं की ज्यावेळेला पाणी कमी असते तेव्हा तुम्ही धबधब्याच्या खाली जाऊन भिजू शकतायचा. इथं एन्जॉय करून झाल्यानंतर निघालो आपण पुढच्या स्पॉटसाठी. तर आपण आता आलोय हिरण्यकेशी मंदिराजवळ. इथं हिरण्यकेशी नदीचा उगमस्थान आहे आणि मंदिर आहे तिथं. आता आपण तिकडे जाणार आहे. पूर्ण वातावरण सगळं पाऊस यायला लागलाय दिवसभर. तिकडे जाताना असे छोटे छोटे धबधबे आहेत, पाण्याचे प्रवाह आहेत, जे फुल पावसामुळे आता प्रवाहित झालेत. आणि इकडच्या साईडला जे डाव्या साईडला दिसते आपल्याला, तिथे हिरण्यकेशी नदीचा प्रवाह आहे. त्याच्या उगमस्थानी आपण आता जाणार आहे. आणि रस्ता वगैरे मस्त केलाय जाण्यासाठी. आणि या ठिकाणी येऊन थांबलो. इथं वरून तर कुठं काय पाणी येत नव्हतं, दगडाच्या खालूनच पाणी यायला लागलं होतं. इथून आतमध्ये गेलं की खाली मंदिर आहे. अतिशय शांतता असलेलं क्षेत्र आहे, एकदम भारी. इकडं आंबोलीला जर येत असाल तर इथं नक्की म्हणजे नक्कीच या. खूप छान असं क्षेत्र आहे. देवराईमुळे या संपूर्ण परिसराचे व मंदिराच्या भोवती या झाडांचे संरक्षण झालेले आहे. या मंदिराच्या समोरच एक पवित्र असा कुंड आहे. या कुंडाचे धार्मिक पावित्र्य आहेत. सोबत इथे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथे आपल्याला सिस्टोरा हिरण्यकेशी नावाचा मासा भेटतो. हा मासा
संपूर्ण जगामध्ये फक्त या हिरण्यकेशी नदीच्या उगमस्थानीच भेटतो व तोही या कुंडाजवळच. इथून 2 किलोमीटर पुढे गेलं तरी या मासा जास्त प्रमाणात भेटत नाही. अगदी अलीकडे म्हणजे 2020 साली यासंबंधी शोध निबंध प्रसिद्ध झाला. हिरण्यकेशी नदीमध्ये सापडल्यामुळं व सिस्टोरा कुळातील असल्यामुळं या माशाला सिस्टोरा हिरण्यकेशी असे नाव देण्यात आले. या गुहेमधून पाण्याचा प्रवाह येतो. हा प्रवाह पुढे पवित्र कुंडामध्ये जातो व तिथून पुढे हिरण्यकेशी नदीमध्ये त्याचे रूपांतर. आतमध्ये आलो, माता पार्वतीचे दर्शन घेतले. या मंदिराचे पुजारी यांच्याकडून ऐकूया या मंदिराचा संपूर्ण इतिहास काय आहे. रामकृष्ण विनायक पेंडसे त्यांना शांडिल्य ऋषींनी हा साक्षात्कार दिला. साक्षात्कारावर त्यांना हे स्थान मिळालं. त्याच्या खाली स्वयंभू शिवलिंग आहे, त्याच्यावर हे नंतर स्थापन केलेलं आहे. आणि पार्वती मातेची मूर्ती नंतर स्थापन केली आणि हिरण्यकेशी हे नाव दिलं तिला. पार्वती मातेला उपमा दिली हिरण्यकेशी. आणि हा हिरण्यगर्भेश्वर आणि हा हिरण्यकेशी नदीचा इथून उगम. पार्वती मातेला नाव दिलं, तेच नाव नदीला दिलं. हिरण्यकेशी नदीचा उगम इथून होतो. ही पंचगंगेला जाऊन होतो. इथे एक तीर्थक्षेत्र असल्यामुळे इथे सगळे धार्मिक विधी सगळे होत आहेत. तुमच्या कसं नरसिंहवाडी वगैरे तसं इथे धार्मिक विधी सगळे होतात. ओके. एकदम मस्त होता स्पॉट. इकडे आंबोलीला येत असेल तर या स्पॉटला पण नक्की या तुम्ही. एकदम भारी असा होता. एकदम शांतता आणि दर्शन पण झालं. आंबोलीला जरी गर्दी असली तरी इकडे अजिबात गर्दी नसते. आणि पाऊस पण एकदम आल्हाददायक वातावरणात होता. जास्त नव्हता पाऊस आणि सर्व काही धुके होतं. एकदम भारी वाटलं. दर्शन घेऊन झाल्यानंतर घराकडे निघलो. जेवायचं कुठे काय फायनल ठरत नव्हतं. कोल्हापूर गेलं तर आमची चर्चा चालू होती. चर्चा होईपर्यंत आलो इस्लामपूरमध्ये. इस्लामपूरमध्ये आलो हॉटेल खवय्या इथं. आणि इथे अशी एक नंबर थाळी समोर आली. तर या थाळीमध्ये तांबडा पांढरा रस्सा, आयणी रस्सा, तंदूर, लेग पीस, अंडा आणि बरंच काय काय होतं. इथला तांबडा पांढरा ओके वाटला मला. हे लेग पीस एकदम भारी होता. आयणी रस्सा पण मस्त होता आणि जे यांची स्पेशल रस्सा दिला होता तो पण एकदम भारी होता. तर या हॉटेलचा व्हिडिओ आपण परत कधीतरी बनवूया. तर असे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ट्रॅव्हल व्लॉग सहित एका नवीन हॉटेलच्या रिव्ह्यू सोबत.